नमस्कार, मी वर्षा नलवडे देशमुख. महाराष्ट्राचे महानिर्णय या विशेष कार्यक्रमात तुमचं मनपूर्वक स्वागत करते. सुरुवातीला पाहूयात एक महत्त्वाची बातमी. राज्य शासनाच्या महत्त्वाकांक्षी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना 2026 अंतर्गत पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात पहिला हप्ता जमा झालाय. जवळपास 5,029 कोटी रुपयांचा पहिला हप्ता 6,22,207 शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झालाय. कोणत्या विभागात किती शेतकऱ्यांना योजनेचा लाभ मिळालाय बघूया. अमरावती विभागात 1,58,146 शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यात 1,372 कोटी 17 लाख रुपयांचा लाभ मिळालाय. नाशिक विभागामध्ये 1,40,079 शेतकऱ्यांना 1,209 कोटी 39 लाख रुपयांचा लाभ मिळालाय. छत्रपती संभाजीनगर विभागात 1,30,934 शेतकऱ्यांना 932 कोटी 61 लाख रुपयांचा लाभ मिळालाय. पुणे विभागात 1,04,069 शेतकऱ्यांना 860 कोटी 97 लाख रुपयांचा लाभ मिळालाय. नागपूर विभागात 70,290 शेतकऱ्यांना 544 कोटी 71 लाख रुपयांचा लाभ मिळालाय. कोकण विभागातील 18,687 शेतकऱ्यांना 108 कोटी 86 लाख रुपयांचा लाभ मिळालाय. सह्याद्री अतिथीगृहावरून दूरदृश्य प्रणालीद्वारे MMRDAच्या पायाभूत सुविधांचे लोकार्पण करण्यात आलं. लोकार्पण होणाऱ्या पायाभूत सुविधांमुळे मुंबईतील दळणवळणाला गतिमानतेचा बूस्टर मिळालाय, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केला. या प्रकल्पांमध्ये मेट्रो लाईन 2B च्या पहिल्या टप्प्यातील चेंबूर मेट्रो स्टेशन, ठाणे बोरिवली दुहेरी बोगद्यासाठी ठाण्याच्या बाजूने दुसरा टनेल बोरिंग मशीनच्या TBM2 या कामाची सुरुवात आणि BKC मधील फ्लायओव्हरला बॅरिस्टर बाबासाहेब भोसले असं नामकरण करण्यात आलं. यावेळी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांसह अन्य प्रमुख मान्यवरांची उपस्थिती होती. मागच्या वेळी आपण ज्यावेळेस लाईनच्या उद्घाटनाला गेलो होतो त्यावेळेसच चेंबूर स्टेशनचं काम हे अंतिम टप्प्यात होतं. आज ते काम पूर्ण झाल्यामुळे एक मोठी कनेक्टिव्हिटी, कारण या सगळ्या लाईन्स कनेक्टिंग लाईन्स आहेत, त्याच्यामुळे एक चांगली कनेक्टिव्हिटी या माध्यमातून मुंबईकरांना मिळणार आहे. मेट्रोचं काम आता अतिशय वेगानं चाललेलं आहे. पुण्यामध्ये GCC प्रोज नेतृत्व शिखर परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसह उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची उपस्थिती होती. महाराष्ट्राला जागतिक क्षमता केंद्रांसाठी भारतातील आघाडीचे आणि सर्वाधिक पसंतीचे ठिकाण बनवण्याचा राज्य शासनाचा निर्धार असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले. राज्यामध्ये 400 नवीन जागतिक क्षमता केंद्र, 4 लाख उच्च कौशल्याधारित रोजगाराच्या संधी आणि 50,000 कोटींची गुंतवणूक आकर्षित करण्याचं उद्दिष्ट निश्चित करण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. यावेळी उद्योग क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. मुंबईतील मलबार हिलमध्ये पुनर्बांधणी केलेल्या हायमाउंट राज्य अतिथीगृहाचं उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते करण्यात आलं. राज्यातील अतिमहत्त्वाच्या व्यक्ती, परदेशी शिष्टमंडळ तसेच विविध क्षेत्रांमधील मान्यवरांच्या निवासासाठी सुसज्ज अशा या अतिथीगृहामुळे राज्याच्या आदरातिथ्य व्यवस्थेला अधिक बळ मिळणार आहे. या नव्या राज्य अतिथीगृहामध्ये एकूण 57 सुसज्ज कक्षांची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामध्ये 6 VVIP आणि 51 इतर कक्षांचा समावेश आहे. मुंबईमध्ये ब्रिक्स फ्रेंडशिप सिटीज कॉन्क्लेव्ह 2026चं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी राज्यपालांसह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते. या कॉन्क्लेव्हची सुरुवात मुंबईमध्ये झाली ही अभिमानाची गोष्ट असल्याचं शिंदे म्हणाले. शहरं म्हणजे केवळ विटा आणि काँक्रीटच्या इमारती नाहीत, तर देशाच्या आर्थिक प्रगतीची ग्रोथ इंजिन आहे. त्यामुळे शहरीकरणाकडे समस्या म्हणून नव्हे तर मोठी संधी म्हणून पाहिलं पाहिजे, असं मत शिंदेंनी व्यक्त केलं. यावेळी प्रमुख मान्यवर उपस्थित होते. मुंबईमध्ये 3 दिवसीय राज्यस्तरीय सांस्कृतिक आणि पारंपरिक उत्सव वनरंग 2026चा सोहळा पार पडला. या भव्य उपक्रमाचं उद्घाटन उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांच्या हस्ते करण्यात आलं. या सोहळ्याला मंत्री नरहरी झिरवाळ उपस्थित होते. वनरंग या महोत्सवाच्या केंद्रस्थानी भिल्ल, कोकणा, ठाकर आणि गोंड या 4 प्रमुख जमातींची जीवनशैली आणि वारसा मांडण्यात आला. राज्य शासन शिक्षण, आरोग्यासह मूलभूत सुविधांच्या विकासासाठी कटिबद्ध आहे. शासकीय योजनांचा लाभ सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी सर्वांनी एकत्रितपणे काम करावं, असं आवाहन उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी केलंय.
महाराष्ट्राचे महानिर्णय या विशेष कार्यक्रमात आता वेळ झाली इथेच थांबण्याची. नमस्कार.